नमस्कार मित्रांनो, कडक असा उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या गाडीमध्ये नेहमीचा सततचा येणारा प्रॉब्लेम म्हणजे गाडी ओव्हरहीट होणं. जर डॅशबोर्डवरती ओव्हरहीटचा साईन आला किंवा गाडी ओव्हरहीट झाली तर मित्रांनो काय काळजी घ्यायची? त्यासाठी ही रील पूर्ण वेळ बघा मित्रांनो. सर्वात प्रथम मित्रांनो आपण जाणून घेऊया गाडी ओव्हरहीट कशामुळे होते. गाडीमध्ये जर कूलंट लेवल कमी असेल किंवा कूलंट संपलेले असेल तर मात्र गाडी ओव्हरहीट होते. रॅडिएटरमध्ये पाणी आणि कूलंट यांची लेवल जर कमी जास्त प्रमाणात असेल तर सुद्धा गाडी ओव्हरहीट होते. रॅडिएटरमध्ये कधी कधी लिकेज असू शकतो मित्रांनो. जर रॅडिएटरमध्ये लिकेज असेल तर गाडी जास्त प्रमाणात ओव्हरहीट होते मित्रांनो. रॅडिएटरचा फॅन हा चांगला असला पाहिजे. जर तो खराब झालेला असेल तर मात्र मित्रांनो इंजिनला जी रॅडिएटर कडून मिळणारी थंड हवा असते तर ती मिळत नाही. त्याच्यामुळे सुद्धा गाडी जास्त प्रमाणात ओव्हरहीट होते. मित्रांनो गाडी ओव्हरहीट झाल्यानंतर काय काळजी घ्यायची? सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो गाडीचं इंजिन एसी बंद करा. गाडी बाजूला व्यवस्थित साईडला सावलीमध्ये पार्क करा. 10 ते 15 मिनिटं गाडी थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर गाडीचं बोनेट उघडून त्याच्यामध्ये तुम्ही कूलंट आणि रॅडिएटरचं कॅप ओपन करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाणी कूलंट लेवल आहे का नाही चेक करा. जर कमी असेल तर ती योग्य प्रमाणात भरा. त्यानंतर रॅडिएटरचा फॅन सुद्धा चेक करा. कधी कधी रॅडिएटरचा फॅन सुद्धा हा जाम झालेला असतो तर तो सुद्धा तुम्ही लूज करा. तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.